अनामिका आणि रोहनचे लग्न खूप प्रेमळ वातावरणात झाले होते. सुरुवातीला अनामिका तिच्या नवऱ्याच्या घरातील प्रत्येक व्यक्तीशी मृदू वागायची. सासूबाईंना आधार द्यायची आणि घरातील कामात हातभार लावायची. पण काही महिन्यात तिच्या वागण्यात बदल जाणू लागले. रोहनने लक्ष दिलं आणि अनामिका आधीपेक्षा कमी हसते, घरात जास्त वेळ घालवत नाही आणि ऑफिसमधील ताणामुळे ती सतत चिंतेत दिसते. पूर्वी घरातील प्रत्येक छोटासा आनंद तिला वाटायचा. आता ती फक्त आपल्याच जगात राहू लागली. सासू शांता ह्या बदलामुळे खूप काळजीत पडल्या. तिला वाटत होतं की अनामिकाच्या लग्नानंतर बदल घेतला आहे. तिच्या आधीचं प्रेम राहिलं नाही. आम्हाला आपली मुलगी हरवली का? शांता मनात विचार करत होती. खरं कारण काही वेगळं होतं. अनामिकाला ऑफिसमधली वाढत्या जबाबदाऱ्या आणि नवीन मित्रपरिसर आणि आर्थिक निर्णय यामुळे स्वतःसाठी वेळ मिळत नव्हता. ती घरात पूर्वीसारखी मोकळेपणाने हसत नव्हती, कारण तिला घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळायला वेळ न मिळत होता. तिचा बदल चुकीचा नव्हता, तो परिस्थितीशी जुळण्याचा प्रयत्न होता. एके दिवस रोहनने तिला बसवून विचारलं की तुला काय त्रास आहे? तू बदललीस की फक्त परिस्थिती बदलली? अनामिकाने डोळे भरून सांगितलं की तिला फक्त थोडा वेळ आणि आधार हवा होता. रोहनने तिला समजून घेतलं आणि दोघंही एकमेकाशी जास्त संवाद साधायला सुरुवात केली. हळूहळू घरातील वातावरण पुन्हा हसरे बनले. सासूबाईंनी समजलं की बदललेली मुलगी केवळ परिस्थितीशी जुळवून घेत नव्हती, तिचं प्रेम कायम होता. कथा सांगते की लग्नानंतर बदललेले नैसर्गिक आहे. समाज, प्रेम आणि संवाद असेल तर नाते आशा करती मजबूत हूँ होतं. कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।